बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार। कोर कमिटीच्या बैठकीत काय ठरलं? गेल्या 3 दशकांपासून बारामती आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणातलं रुळलेलं समीकरण। बारामतीचा विकास आणि शब्द दिला की तो पाळणारच ही दादांची ओळख बारामतीकरांनी जवळून अनुभवली। पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार जे काही अमोल मिटकरी उचलणार मोठं पाऊल, काय पाऊल आहे त्यांच्या समोर बघू शकता। आत्ताच्या बातमीमध्ये येत आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अपघाताचा जो काही संशय आलेला आहे तो बाळगला आहे। तो बघू शकता रोहित पवार यांनी VSR कंपनीवरती जे काही उचललेले आहेत, तर आता कंपनीवर कारवाई करण्यास विलंब झाल्याने आमदार रोहित पवार यांनी अमोल मिटकरी यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे। तर बघू शकता काय मोठं पाऊल आहे। तर आपल्या समोर एक फोटो आहे, तर अजित पवार यांचा एक फोटो आहे दुर्दैवी अपघाताचा, आणि त्याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री जे काही अजित पवार। आता अजित पवार यांचे विमान अपघातात जे काही दुर्दैवी निधन झालेले आहे, तर 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीतील कोसळलेलं होतं। तर आता त्यात अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला। मुंबईवरून जे काही बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या वेळेस जे काही कोसळले होते। आता या घटनेमुळे तर राज्यावर शोककळा जो काही पसरली होती। या दुर्दैवी घटनेनंतर घातपाताचा जो काही संशय व्यक्त झालेला आहे, अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे काही आमदार रोहित पवार यांनी तर अगदी स्पष्ट शब्दात संशय व्यक्त केलेला आहे। VSR कंपनीवरती जे काही बोटही उचललेलं आहे। आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे। तर अपडेट काय आहे बघू शकता। आमदार रोहित पवार आणि जे काही आमदार अमोल मिटकरी हे काही DGCAच्या जे काही मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात जे काही गुन्हा करणारे आहेत, तर काही विमान अपघातात जे काही प्रकरण ते काही VSR कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याचे जे काही आक्षेपही असताना कारवाईला उशीर झाल्याने जे काही कंपनीवरती अनेक प्रश्नचिन्ह जे काही उपस्थित होत असताना कारवाई न केल्याने जे काही गुन्हा नोंद करण्यात येत आहे अशी माहिती समोर आलेली आहे। तर हे सुद्धा वाचायला पाहिजे। ते काय अंबल ते काही वेगवेगळ्या ठिकाणी जे काही बघू शकता। आता VSR कंपनी जी काही दिवसांनी रोहित पवार यांनी मुंबईत तसेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन VSR कंपनी त्यातून त्रुटीवर जे काही बोट दाखवलं होतं, तसंच सत्तेसाठी जे काही लोकांचे जे काही VSR मालकाशी चांगले संबंध असल्याचं जे काही सांगत त्यांनी या अपघाताच्या तपासात जे काही दिरंगाई जे काही होत असल्याबद्दलची वर्तवलेली होती। आणि सर्वात महत्त्वाचं काय म्हणाले रोहित पवार, आता या प्रकरणात रोहित पवार व अमोल मिटकरी हे मोठं पाऊल उचलणार आहेत। मी मरीन ड्राईव्हवर इथे जे काही जाऊन VSR मालक, एरो मालक जे काही अज्ञात व्यक्तीवरती जे काही DGCA याच्या अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत। एकूण 5 गुन्हे जे काही दाखल होणार आहेत, तर 5ही जे काही आहेत तर आज FIR जे काही नोंद केलेले आहेत, तर काही उद्या बारामतीतील जाऊन तिथे लोकांच्या उपस्थित जाऊन तिथल्या PI जे काही समोर FIR जो काही नोंद करणार आहेत तर उठवणारही नाही। तर रोहित पवार जे काही तसेच म्हणाले आहे, तसेच येत्या अधिवेशनात जे काही दिल्लीत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा हा पहिले सर्वांचे जे काही मागणीनुसार त्यांना केलेली आहे, तर या संबंधित जे काही राहुल गांधी यांच्याशी जे काही बोलणार आहेत, एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलून विनंती करणार आहेत असं रोहित पवार म्हणाले। भाजपवरती माझा विश्वास नाही, त्यामुळे भाजपच्या जे काही खासदाराकडून काही आक्षेप जो काही त्यांनी सुनावलं, तर संतोष जे काय बघू शकता, सदोष हा कुणाला मनुष्य जो काही गुन्हा दाखल करा, शशिकांत शिंदेची मागणी। तर दरम्यान या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे काही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचीही भाष्य केलेलं आहे। तर बारामतीत घटना घडल्यानंतर रोहित पवार जे सातत्याने बोलत होते त्यांची सत्यता आता पलटायला जे काही सुरुवात झालेली आहे। 5 विमानांवर बंदी घातलेली आहे। तर असेल या कंपनीच्या परवानगी देणाऱ्या जे काही मंत्र्यांवर आणि कंपन्यांच्या मालकांवर सदोष मनुष्य जे काही वधाचा जो काही गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदे यांनी केलेली आहे। तर सर्वात प्रथम आपल्या समोर बातमी येत आहे, तर काय बातमी आपल्या समोर वाचलेलीच आहे।
अजित पवार यांची जे काही शिस्त घरात मायाळू बाप लहानपणासोबत जो काही मुलांचा अभ्यास अजित पवारांचा व्हिडिओ शेअर करत जय पवार जे काही सर्वात भावुक झालेले आहेत तर आपल्या समोर त्यांचे फोटो आता येणार आहेत तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत तर बघू शकता दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये जे काही विमान अपघात मृत्यू झाला त्यांचे निधन होऊन महिना तो काय होत आलेला आहे तो सोशल मीडियावरती आजही त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत आपल्या समोर एकदम जुना फोटो येत आहे त्यांच्या लग्नातला फोटो आहे त्या समोर बघू शकता आणि तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री जे काही अजित पवार यांचा 28 जानेवारी जे काही 2026 रोजी विमान अपघातात जे काही मृत्यू झाला 29 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या पार्थिवावरती जे काही बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये शासकीय इमारत जे काही अंत्यसंस्कार करण्यात आले तर लाडक्या नेत्याला जे काही अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या जे काही कानाकोपऱ्यातून समर्थकांनी बारामतीत गर्दी केली होती तर आजही अजितदादांच्या आठवणी आजही शेअर केल्या जात आहे अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी अजित पवारांचे जुने फोटो जे काही एकत्र केलेले आहेत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्या समोरचा आहे बघू शकता हा एकदम जुना फोटो आहे हा त्यांनी कामगार व्यक्त केलेले आहे सर्वांसमोर काम केलेलं आहे त्यांनी तर हा त्यांचा एक फोटो आहे एकदम जुना फोटो आहे या व्हिडिओमध्ये जे काही अजित पवार जे काही जुने फोटो आहेत आपल्या कुटुंबासोबत घरी घालवलेला जो काही वेळ आहे बहिणीसोबतच्या आठवणी जय पवार पार्थ पवार सुनेंद्र पवार या सगळ्यांसोबतचे हे काही काढलेले फोटो आहेत हा व्हिडिओ शेअर करत जय पवार भावुक झाल्याचे दिसत आहेत तर बघू शकता तुम्ही परत फोटो बघू शकता तर आताचा हा जो व्हिडिओ हा अर्धवट व्हिडिओ आलेला आहे हा व्हिडिओ बघू शकता अजित दादा पवार यांच्या अंत्यविधीच्या जे काही दिवसाचे क्षण या व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ पाहताना अनेक जण भावुक झाल्याचे दिसत आहेत बघू शकता त्यांचा अर्धवट हा एक फोटो आलेला आहे हा एकदम जुना फोटो आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्या फोटोमध्ये काय दिसत आहे आपल्याला पार्थ पवार आणि शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे अनेक जुने फोटो आहेत सर्वात फोटो बघू शकता आपल्या समोर एकदम भयान वातावरण आहे एकदम अंधारामध्ये जे काही शिकवत आहे आपल्या लहान मुलाला ते काही बघू शकता व्हिडिओमध्ये एक भयानक शांतता हजारो चेहऱ्यावर दिसणारी वेदना दुःखद कार्यकर्त्यांचे जे काही ओले डोळे झालेले आहेत तर मनात दाटून आलेला पोकळी जे काही जाणवते या फोटोमध्ये अजितदादा घरी लहान मुलांना अभ्यास घेताना दिसतात ते काही बघू शकता अभ्यास घेताना दिसत आहे आपल्या समोर आणि समोर आहे बघू शकता अजून एक फोटो आहे फॅमिली फोटो आहे लगता आहे तर बघू शकता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो काही मृत्यू असा अपघातामध्ये कधी होईल असे कोणाला वाटले नव्हते अजितदादाच्या निधनामुळे राज्यात अजूनही शांतता वर्तवली जात आहे बघू शकता अजून एक फोटो आपल्या समोर आहे तर 2 मुलं आहेत त्यांना खेळवत आहे तर बघू शकता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे लिअर जेट जे काही 45 हे खासगी विमान गेल्या महिन्यात जे काही 28 जानेवारी रोजी बारामतीत जे काही जवळ कोसळले होते या अपघातानंतर आमदार रोहित पवार यांनी विमान कंपनी विरोधात जे काही आरोप केलेले आहेत यानंतर DGCA केलेले जे काही विशेष सुरक्षा लेखा परीक्षणात जे काही विमानाची उड्डाण तांत्रिक क्षमता हवाई सुरक्षा आणि उड्डाण जे काही कार्यप्रणाली मंजूर प्रक्रियेमध्ये अनेक गंभीर त्रुटी जे काही आढळल्यास आहेत अजून एक फोटो आहे हा सर्वात जुना फोटो आहे या फोटोमध्ये बघू शकता पाळणा सर्वात महत्त्वाचा फोटो आहे दरम्यान राष्ट्रवादी चंद्र पवार जे काही पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका खळबळजनक ट्विटद्वारे जे काही VSR विमान कंपनीच्या कागदपत्राचे जे काही मोठे हेराफेर होत असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे तर विमानाचे तब्बल 3000 तासांचे जे काही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा जो काही दावा करण्यात आलेला आहे त्या तपासाच्या दरम्यान जे काही पद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे तर आताचा हा एकदम शेवटचा फोटो आहे तो एकदम शेवटचा फोटो बघू शकता रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की VSR कंपनीकडे विमानाचा 5000 तासांचा जो काही प्रवास झालेला आहे तर असताना केवळ 1800 ते 2000 तासाचा जे काही रेकॉर्ड उपलब्ध आहे त्वरित 3000 तासाची जी काही माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे या मिसिंग रेकॉर्डमध्ये जे काही कंपनीला फेरफार आणि बनवाट जी काही
याची सर्वांना जाणभूती आहे. तर बघू शकता चौकशी लांबवली जात आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. सर्वात महत्त्वाच्या बातमी आहे आपल्यासमोर. तर आताच्या व्हिडिओला इथं सेंड करू. तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.